नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. लोक तुफान न्यूज प्रश्नांना वाचा फोडणारे, सत्य परिस्थिती आपल्या समोर मांडणारे, आपल्या हक्काचे व्यासपीठ. आजच्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्याच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. जालन्यात गो सन्मान महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. हजारो भाविकांच्या सहभागाने शहर दुमदुमले. गोमाता राष्ट्रमाताच्या घोषणांनी जालना दुमदुमले. भव्य गो सन्मान महारॅली उत्साहात. गो सन्मान महारॅलीनंतर सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. सकल हिंदू समाजाच्या वतीने जालन्यात भव्य गो सन्मान शोभायात्रा, मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. जालना शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली गो सन्मान महारॅली मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. श्रीराम मंदिर येथून सकाळी 9 वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी हजारो नागरिक, युवक, महिला तसेच विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. शोभायात्रा दरम्यान सहभागी नागरिकांनी भगवे ध्वज हातात घेत गोमाता की जय, भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. गोमातेच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा संदेश देत शहरातील प्रमुख मार्गावरून ही महारॅली काढण्यात आली. शोभायात्रेचा मार्ग श्रीराम मंदिर, टांगा स्टँड, दाना बाजार, नया बाजार, शोला चौक, नरनारायण मंदिर, बडी सरक मार्गे पुन्हा श्रीराम मंदिर असा होता. मार्गभर नागरिकांनी ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करत पुष्पवृष्टी केली. आयोजकांनी गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, गोवंश संरक्षणासाठी समाजाने एकत्र यावे आणि गोसेवेचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा असं आवाहन यावेळी केले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गो सन्मान महारॅलीनंतर सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा, गोवंश संरक्षणासाठी कठोर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, गोहत्या व गो तस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच जिल्ह्यातील गोशाळांना आवश्यक त्या सुविधा व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये गोमातेच्या साक्षीने सदरील निवेदन देण्यात आलं असून महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की गोमातेचे संरक्षण करणे हे आपल्या सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. शहरामध्ये कुठेही गोमाता भटक्या स्वरूपात फिरू नये, यामुळे ते प्लास्टिक सारख्या वस्तू खातात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतात. यामुळे केवळ गोमाता संरक्षण संस्थावर अवलंबून न राहता सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा गोमातेचे संरक्षण करण्यासाठी गोमातेला चांगला सांभाळ करावा असं आवाहन त्यांनी केले. यावेळी महारॅलीमध्ये सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी, विविध हिंदू संघटनाचे प्रतिनिधी, युवक, महिला आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात निवेदन देण्यात आलं असून शासनाने या मागण्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा